नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतली। हा बटाटा असा पाण्यामध्ये किसून घ्यायचा म्हणजे बटाट्याचा किस काळा पडत नाही। आता हा बटाट्याचा किस 3 ते 4 वेळेस आपल्याला पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे। इथे मी याला वॉश करून घेतलेला आहे। आता पुढची प्रोसेस बघूयात। एका कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम करून घ्यायचे आणि यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं फुलल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। 2 हिरव्या मिरचीचे काप घातले, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक असे कापून घेतली आणि ते यामध्ये घातले। 1 ते 2 सेकंद तेलावरती याला परतून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि पाव कप आपल्याला ओल्या नारळाचा चव यामध्ये घालायचे। सुकं खोबरं सुद्धा तुम्ही ते वापरू शकता, पण ओला नारळ वापरल्यामुळे याला चव खूप छान येते। 1 ते 2 सेकंद असे याला तेलावरती चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 2.5 कप पाणी घालायचं आहे। आधी 1 कप पाणी घातलं, हा दुसरा कप आणि हा अर्धा कप, असं 2.5 कप यामध्ये मी पाणी घातलं। याला मिक्स करून घेतलं। आता या पाण्याला खडखडून आपल्याला अशा पद्धतीने एक उकळ काढून घ्यायची आहे। आता किसून घेतलेल्या बटाट्याचा किस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। यातील जेवढं पाणी आहे ते पूर्णपणे हाताने पिळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने यात घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 4 मिनिटं आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे। बटाटा किसून घेतलेला आहे त्यामुळे अगदी 4 मिनिटांमध्ये हा किस शिजला जातो। आता यामध्ये आपल्याला पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। पीठ चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं, पिठाच्या अजिबात यामध्ये गाठी नसाव्यात। आता पीठ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 वाटी रवा घेतला आणि बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला 2 बॅचेसमध्ये असा थोडा थोडा घालायचा आहे आणि याला मिक्स करत जायचं आहे। आता उरलेला रवा देखील यामध्ये घालून घेऊयात। असा थोडा थोडा रवा घातल्यामुळे रव्याच्या गाठी यामध्ये होत नाहीत आणि अगदी मऊसूत असं हे मिश्रण तयार होतं। आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता आपल्याला हे मिश्रण गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा मऊसूत गोळा तयार होत नाही आणि हे मिश्रण कढईपासून सुटत नाही तोपर्यंत याला चांगलं शिजवून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाचा छान गोळा तयार होत आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून सुटलेलं आहे। थोडंही मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये, याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता याला आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात। मिश्रण फार गरम आहे त्यामुळे याला थोडंसं चमच्याने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे हे लवकर थंड होईल। आता हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया। चटणी तयार करण्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतले, यामध्ये 2 चमचे फुटाण्याची डाळ घातली, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलं, 3 हिरवी मिरची घातली, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे चटणी चटपटीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। थोडंसं यात पाणी घालायचं आणि चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतायत। आता आपण चटणीसाठी तडका तयार करून घेऊयात। त्यासाठी पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल घेतलं, तेल गरम झालं। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरं घातलं आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली। फोडणी तयार झालेली आहे। आता ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही खोबऱ्याची चटणी, चवीला अगदी छान लागते। आता चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं हे मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण रव्याचे मेदू वडे तयार करणार आहोत, तर त्यासाठी मिश्रण तयार झालंय। आता यापासून वडे तयार करण्यासाठी ज्या साईजचा वडा तयार करायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। बोटाला तेल लावून घ्यायचं आणि याला अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचं। इथे आपला हा मेदू वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतले। आता लगेच आपण वडे फ्राय करून घेऊयात। त्यासाठी तेल गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला हे वडे घालून घ्यायचे आहे।
हे वडे आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. वड्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोघी साईडने यांना फ्राय करून घ्यायचं. इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगले फ्राय करून घेतले. तुम्ही बघू शकतात वड्यांना छान रंग आलेला आहे आणि हे वडे मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेले आहे. दिसायला एवढे सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतात. लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतील एवढे चविष्ट हे वडे तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहे. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा आहे. आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे. दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचं वापरायचं आहे, फ्रीजमधील थंडगार दूध वापरायचं नाही. आता रवा दुधासोबत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रवा आपल्याला एक 6 ते 7 मिनटं दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे. रवा भिजतोय तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी मी इथे पाणी घेतलं पॅनमध्ये आणि त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये साखर घालायचे. गोड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने साखर आता विरघळलेली आहे. गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता इथे आपला रवा देखील चांगला भिजलेला आहे. रव्याने जे दूध होतं ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे 4 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला काजू, बदाम आणि मनुके घालून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यांना आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 1 ते 2 मिनटं हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, ड्रायफ्रूट्स चांगले भाजून झालेले आहे. आता आपण जो रवा भिजवून घेतलेला होता तो आपल्याला पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनटं तुपावरती चांगला भाजून घ्यायचा आहे. जसं जसा हा रवा भाजला जातो तसा तसा रव्याचा प्रत्येक दाणा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत दिसायला सुरुवात होते आणि त्यासोबत रव्याचा सुगंधसुद्धा पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते. यावरून समजायचं रवा चांगला भाजून झालेला आहे. हा रवा मी 6 ते 7 मिनटं बरोबर भाजून घेतलेला आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतायत रव्याचा प्रत्येक दाणा सुटसुटीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे. रव्याचा सुगंध देखील पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात झालेली आहे. आपण नेहमी कच्चा रवा तुपामध्ये भाजून घेतो, पण अशा पद्धतीचा दुधामध्ये भिजवलेला हा रवा चवीला अप्रतिम लागतो. आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं साखरेचं पाणी घालून घ्यायचं आहे. हे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर असं रव्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटत असेल, पण जसं जसा रवा शिजला जातो तसं तसं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. आता यावरती 5 मिनटं झाकण ठेवायचे आणि आपल्याला रवा हा वाफेमध्ये शिजवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं, या 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला हा रवा मिक्स करत जायचा आहे, म्हणजे रवा तळाला चिटकणार नाही किंवा जडणार नाही. इथे मी बरोबर 5 मिनटं हा शिरा चांगला शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतायत रव्याने पूर्णपणे साखरेचं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि छान असा मऊसूत, लुसलुशीत आणि दाणेदार असा हा शिरा तयार झाला आहे. सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. वेलची पावडर अशी शेवटी घालायची, म्हणजे शिऱ्यामध्ये वेलची पावडरचा जो सुगंध असतो तो शेवटपर्यंत टिकून राहतो. दिसायला एवढा सुंदर दिसत आहे हा शिरा, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतो. तुपामध्ये कच्चा रवा भाजून आपण नेहमीच शिरा बनवतो, पण असा दुधामध्ये भिजवलेल्या रव्याचा शिरा देखील चवीला अगदी छान लागतो आणि अगदी भन्नाट तयार होतो. तुम्हाला ही माझी शिरा बनवण्याची पद्धत कशी वाटली? जर आवडली असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 ग्लास मी कढईमध्ये पाणी घालून घेतलं. यामध्ये एक छोटा लिंबाचा आपल्याला तुकडा घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपली जी कढई असते तर ती खराब होत नाही. आता या पाण्याला छान उकळ आल्यानंतर यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करून घ्यायच्या आहे. इथे मी 1 वाटी फ्लॉवर यामध्ये घालत आहे, 1 वाटी वाटाणे घालायचे आहे, पाव वाटी गाजर घालायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे. आता या भाज्या आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायच्या आहे.
यावरती झाकण ठेवूयात आणि या भाज्या आपल्याला वाफेवरती अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायच्या आहे। इथे मी या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहे। आता आपण या भाज्या चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान मऊ अशा या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि या भाज्या आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया। आता या भाज्या आपल्याला छान मॅश करून घ्यायच्या आहे। हे बघा अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या सर्व भाज्या व्यवस्थित छान बारीक मॅश करून घ्यायच्या आहे। आता याला मी छान मॅश करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला यात बेसन पीठ घालायचं आहे। हा पदार्थ अगदी छान चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे, पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे, 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर ऐवजी तुम्ही ते पालक किंवा मेथी सुद्धा वापरू शकता। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यात पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्ये सुरुवातीला याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ तयार करून घेतो तशाच थिकनेसचं आपल्याला हे पीठ अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपलं तयार झालं, यापासून आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे। ज्या साईजचा तुम्हाला पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता हा तयार करून घेतलेला उंडा आपल्याला गव्हाच्या पिठामधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे। इथे आज आपण पावभाजी पराठा तयार करणार आहोत। हा पराठा तर इतका चविष्ट तयार होतो, लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, एवढा मस्त लागतो। आता हा पराठा मी छान लाटून घेतलाय। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी तवा छान गरम करून घेतलाय। आता हा पराठा तव्यावरती घालायचा आहे। पराठ्याची एक साईड थोडीशी भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने यावरती तूप घालायचं आहे आणि पराठ्याला छान लावून घ्यायचं आहे। तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। एक साईड छान भाजून झाली पराठ्याची, याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि मस्त असा दोघी बाजूंनी हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा पराठा छान दोघी साईडने छान भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तयार झाला इथे आपला हा पावभाजी पराठा। चवीला एवढा चविष्ट तयार होतो। जर तुम्ही एकदा बनवला तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही हा पराठा बनवाल, इतका मस्त बनतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, आपल्याला 1 वाटी जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। आता 2 छोटे चमचे यामध्ये मी तूप घातले। तूप घातल्यानंतर छान आपल्याला हे तूप या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आणि अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे। गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। त्यापैकी पाव वाटी दूध मी यामध्ये घातलं। आता याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। जास्त यापेक्षा पातळ मिश्रण ठेवायचं नाही। 1 वाटी दूध घेतलं होतं, त्यापैकी पाव वाटी इथे आपण दूध वापरलं। आता या बॅटरवरती 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील रवा सुद्धा छान भिजलेला आहे। रवा भिजल्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे अगदी 1 ते 2 टेबलस्पून यामध्ये मी दूध घालून घेतलं आणि याला छान मिक्स करून घेतलं। आता पुन्हा तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये 4 ते 5 थेंब आपल्याला व्हॅनिला इसेन्सचे घालायचे आहे। इथे तुम्ही वेलची पावडर सुद्धा वापरू शकता। छान याला मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। आता एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे हे बॅटर छान हलकं फुलकं तयार होतं. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला टुटी फ्रुटी घालायची आहे. इथे तुम्ही काजू बदामाचे कापसुद्धा वापरू शकता. आता इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे. यापासून लगेच आपण पदार्थ तयार करायला घेऊया. इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तुपाऐवजी बटर किंवा तेलाचाही वापर तुम्ही करू शकता. आता यामध्ये आपल्याला 1-1 चमचा हे तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं आहे. हे बॅटर घालताना थोडीशी जागा ठेवायची, कारण हे आप्पे फुलतात त्यामुळे. आता झाकण ठेवून आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 5 मिनिटं हे आप्पे एका साईडने छान भाजून घ्यायचे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे. आता आपण यांना पलटी करून घेऊया आणि अगदी मस्त यांना एका साईडने रंग आलेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा यांना भाजून घेऊया. इथे मी हे आप्पे दोघी साईडने छान भाजून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकतात अगदी मस्तच. आता आपण यांना काढून घेऊया. हे आप्पे चवीला तर अगदी भन्नाट लागतात आणि लहान मुलं काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतात आणि अगदी झटपट तयार होतात. अगदी छान असे मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झालेले आहे. एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलंय. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय आणि छान याचं बॅटर तयार करून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचंय. इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही याची थिकनेस बघा अशा पद्धतीची ठेवायची. जसं आपलं ताक असतं तशाच पद्धतीने याची मी थिकनेस ठेवली. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि छान याला मिक्स करून घेतलं. इथे आपलं हे बॅटर छान तयार झालं. इथे आज आपण तांदळाचा डोसा तयार करणार आहोत. तर त्यासाठी तवा छान कडकडीत गरम करून घेतला आणि तव्याला तेल लावून घेतले. आता प्रत्येक डोसा तयार करताना हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे, कारण तांदळाचं पीठ हे तळाला जाऊन बसतं. त्यामुळे प्रत्येक डोसा तयार करताना अशा पद्धतीने याला छान मिक्स करून घ्यायचं. आता डोसा तयार करताना आपल्याला हे बॅटर कडेने अशा पद्धतीने सोडायचे, कारण आतमध्ये तवा खूप गरम असतो. आता अशा पद्धतीने इथे मी डोस्याचं बॅटर तव्यावरती घालून घेतले. यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी आपल्याला हा डोसा एका साईडने छान भाजून घ्यायचा आहे. इथे मी डोसा छान भाजून घेतला. आता आपण झाकण काढून घेऊया आणि याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी साईडसुद्धा डोस्याची छान भाजून घ्यायची आहे. इथे मी दोघी साईडने हा डोसा छान भाजून घेतलेला आहे. तयार झाला इथे आपला हा तांदळाच्या पिठाचा डोसा. अगदी छान असा जाळीदार आणि मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. हा डोसा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. चवीला अगदी छान लागतो. प्रकार क्रमांक 6. इथे मी 2 मीडियम साईजचे कच्चे बटाटे त्यांची साल काढून त्याला अशा पद्धतीने किसून घेतलं आणि हा किस 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतला. हा बटाट्याचा किस काळा पडू नये त्यासाठी पाण्यामध्ये घातला होता. आता बटाट्याच्या किसमधील पाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे. आता या बटाट्याच्या किसमध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं घालायचं आहे. सुरुवातीला 3 चमचे इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे. आता याला आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ छान व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं याला मिक्स करून घेतल्यानंतर मला वाटतंय आणखी यामध्ये बेसन पीठ बसेल, त्यामुळे मी यामध्ये आणखी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, तर त्यापैकी अर्धी वाटी बेसन पीठ इथे आज आपण वापरले. आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालूयात, 1 चमचा लाल तिखट घालूयात. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. सगळ्यात शेवटी 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे हा जो पदार्थ आपण तयार करणार आहोत तो अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले. इथे आज आपण बटाट्याची भजी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे बॅटर तयार आहे. भजी फ्राय करण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं. हातामध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने भजी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे. आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे. इथे मी भजी छान फ्राय करून घेतलेली आहे. अगदी मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे. चवीला तर ही बटाट्याची भजी अगदी मस्तच लागते. अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7.
इथे मी एक मोठ्या साईजचं मकीचं कणूस घेतलेलं होतं. त्याला छान धुवून घेतलं आणि त्याचे अशा पद्धतीने दाणे काढून घेतले. आता हे दाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पाण्याचा जराही वापर न करता थोडीशी जाडसर आपल्याला याची अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार करून घेतलेली ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतली. यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घातली, 1 वाटी किसून घेतलेलं गाजर घातलं, 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घातला आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले. आता यामध्ये 1 कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये घातला, पाव चमचा मिरी पावडर आणि पाव चमचा यामध्ये हिंग घातला, 1 चमचा यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण स्वीट कॉर्नमध्ये ऑलरेडी पाण्याचं मॉइश्चर असतं. त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे आज आपण कॉर्न टिक्की तयार करणार आहोत, तर त्यासाठी हाताला तेल लावून घेतलं. ज्या साईजची टिक्की तयार करायची असेल त्या साईजचा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने टिक्की याची तयार करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण आता सर्व टिक्क्या तयार करून घेऊया. जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण या टिक्क्या फ्राय करून घेणार आहोत, तर त्यासाठी तेल इथे मी छान गरम करून घेतलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेल्या या टिक्क्या तेलामध्ये घालून घेऊया. एका पिढीत जेवढ्या टिक्क्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या आणि ह्या टिक्क्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहे. इथे मी या टिक्क्या दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतल्या. आता आपण यांना काढून घेऊया. ह्या टिक्क्या चवीला तर अगदी भन्नाट लागतात आणि अगदी छान अशा चटपटीत तयार होतात. लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतील अशा या टिक्क्या तयार होतात. नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही या टिक्क्या देऊ शकतात. एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7. एका परातीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालूयात. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे. बाजरीचं पीठ नसेल तर इथे तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकतात. आता 1 वाटी कट करून घेतलेला इथे आपल्याला पालक घालायचा आहे. 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात. पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे. इथे आज आपण थालीपीठ तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे आपल्याला थालीपीठ थापता येईल इतपत आपल्याला पीठ सैल हे मळून घ्यायचं आहे. आता इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं आहे तर त्या साईजचा इथे गोळा घ्यायचा आहे. आता आपण थालीपीठ थापून घेऊया, तर त्यासाठी इथे मी एक सुती कपडा छान ओला करून घेतलेला आहे. त्यावरती हे तयार करून घेतलेलं थालीपीठचं पीठ ठेवायचं आहे आणि आपल्याला हाताला पाणी लावून छान थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापून घेतल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे आपल्याला होल्स करायचे आहे. इथे थालीपीठ मी छान थापून घेतलेलं आहे. आता थालीपीठ भाजून घेण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावरती आपण तेल घालूयात आणि थापून घेतलेलं हे थालीपीठ आपल्याला अशा प्रकारे तव्यावरती घालून घ्यायचं आहे. यावरती आपण तीळ घालूयात. तीळ घातल्यामुळे थालीपीठची चव आणखी खूप छान लागते. आता आपण थालीपीठची एक बाजू छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर एक साईड मस्त छान भाजून झालेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर इथे आपलं थालीपीठ छान दोघी बाजूंनी मस्त भाजून झालेलं आहे. तर इथे पालकचं थालीपीठ तयार झालेलं आहे. हे थालीपीठ चवीला अप्रतिम लागतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.